राज्य सरकारच्या शक्तीपीठ महामार्गाला मागील काही दिवसापासून विरोध सुरू आहे। आज सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन केलं। कृष्णा आणि वारणा खोऱ्यातील सुपीक जमीन संकटात येणार असल्याने या प्रकल्पाविरोधात आज ईश्वरपूरमध्ये जनशक्तीचा विराट आविष्कार पाहायला मिळाला। शक्तीपीठ विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष, संघटना आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर धडक दिली। आज सकाळी 11 वाजता पंचायत समितीसमोरील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली। शेतकरी वाचवा, जमीन वाचवा अशा घोषणांनी शहरातील प्रमुख मार्ग दणाणून गेले होते। या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणताही राजकीय झेंडा न घेता सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते शेतकरी म्हणून सहभागी झाले होते। मोर्चाचे रूपांतर नंतर एका सभेत झाले। यावेळी बोलताना आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या। हा महामार्ग कृष्णा आणि वारणा नद्यांच्या सुपीक पट्ट्यातून जात आहे, त्यामुळे पिढ्यानपिढ्या कष्ट करून कमावलेली शेती नापीक होईल आणि गावेच्या गावे उद्ध्वस्त होतील अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। हा लढा कोणत्याही एका पक्षाचा नसून बळीराजाला वाचवण्यासाठी पुकारलेला राजकारण विरहित एल्गार आहे, असे संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले। मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले। या निवेदनात शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतीही भूसंपादन प्रक्रिया राबवू नये अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्गाला यापूर्वीच कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आहे। आता सांगली जिल्ह्यातील या आंदोलनामुळे सरकारवर या प्रकल्पाचा फेरविचार करण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला आहे। शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित भाग हा वाळवा तालुक्यातून, शिराळा तालुक्यातून, पन्हाळा तालुक्यातून आजऱ्याच्या दिशेने जातोय असं विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। वास्तविक पाहता गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग वाळवा तालुक्यामध्ये आणण्याची सुद्धा काही एक गरज नाही। उलट या महामार्ग जिथं नद्या ओलांडतो त्या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूला डोंगरासारखा जो भराव पडणार आहे, त्या भरावामुळं वाळवा तालुक्यातील, शिराळा तालुक्यातील शेती तर नष्ट होणार आहेच, पण नदीकाठाला असणाऱ्या गावांना सुद्धा स्थलांतरित व्हावं लागणार आहे। 2-2 महिने पाणी तुंबून राहिल्याची अवस्था निर्माण होणार आहे। एवढंच काय, कराड शहर असेल, अगदी पाटणपर्यंत कोयना आणि कृष्णा नदीचं पाणी तुंबत जाणार आहे। पाटण असेल, कराड असेल, या भागाला पुराचा फटका बसणार आहे। आणि ऐतवड्याजवळ जिथं वारणा नदी ओलांडली जाते त्या ठिकाणाहून पश्चिमेकडं शाहूवाडीतला मलकापूरपर्यंत हा पाण्याचा तुंब जाणार आहे। आणि मग शिराळा तालुक्यातील आणि शाहूवाडी तालुक्यातील आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना त्याचा फटका बसणार आहे। त्यामुळं ही नवीन अलाइनमेंट जी काय आज सरकार इकडं शक्तीपीठ लादू पाहतंय, ज्याची गरज नाही। ज्या शक्तीपीठाचा 6 पदरी रस्ता असला तरी सुद्धा 1 किलोमीटरचा खर्च 124 कोटी आहे। त्याच ठिकाणी सध्या चालू असणारा नाशिक ते अक्कलकोट हा जो रस्ता चालू आहे, त्या रस्त्याचा मात्र 6 पदरी रस्ता असून सुद्धा 1 किलोमीटरचा खर्च आहे 51 कोटी रुपये। म्हणजे एक राज्य सरकार, एक केंद्र सरकार, केंद्र सरकारच्या 1 किलोमीटरचा खर्च 51 कोटी रुपये, राज्य सरकारच्या 1 किलोमीटरचा खर्च 124 कोटी, म्हणजे जवळपास 40,000 कोटीमध्ये होणारा रस्ता 105 कोटीमध्ये व्हायला, 1,05,000 कोटीमध्ये व्हायला लागलेला आहे। आणि इथंच जवळजवळ 60 ते 65,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होणार आहे। आणि म्हणून निवडणुकीसाठी पैसा उपलब्ध करण्यासाठी, 2029च्या निवडणुका जिंकण्यासाठी वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, पलूस आणि शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा बळी देऊन जर हा रस्ता होणार असेल तर आम्ही तो सहन करणार नाही।